तुमच्या कपाळावरचं कुंकू, कानातली टापसं, बिर्या, नाकातले नथनी, मोकळे, गळ्यातली पोत, हातातल्या बांगड्या, बाहुट, आता बाहुतल्या बांगड आपल्या त्याला काय म्हणतात, जो धनकडे, दंडाचे कडे, दंड आहेत ना, दंडकडे, हातातल्या बांगड्या, पाटल्या, पायातली जोडवी आणि पट्ट्या, ही मारबंधन आहे तुम्हाला धम्मामध्ये श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अनार्हत प्राप्त करू देत नाही. आता कधी सोडणार आहात? कोणता दिवस उगवेल? या भोजनदानातनं कमीत कमी मुक्तीच्या जेवढ्या बाधा आहेत, आपल्याला वाटतं हे सौंदर्याचं लेणं आहे. पहा, लेणं शब्द ऐकायला किती बरा वाटतं. तुमच्या पतिदेवाला हे कुंकू देऊन पहा बरं, घेतात काय? आजपर्यंत तुमच्या नावाचं आम्ही लावलं आहे. आता एक तरी दिवस लावा ना, तयार होतील का? चल मग चली जा म्हणते, माहेरला चालले जाऊन. बरं, किती क्रोध चालू नाही. पण ज्या दिवशी तुम्ही पौर्णिमा असो, अमावस्या असो, अष्टमी असो, तुम्ही 8 शिलाचं पालन करताय की नाही, त्यावेळेला काढून ठेवता का सगळं? डोक्यावरचं, नाकातलं, कानातलं, गळ्यातलं काढून ठेवताय का? एक दिवसासाठी पतिदेवाला ठार करून टाकतो. म्हणजे हे पतीच्या नावाचं म्हणून बांधून घालून ठेवलं. म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीला तुमचं पतिदेव मरून जातात. नाही मरत, अहंकार मरतो बघा. 1-2 दिवस चालतं, सगळंच कायमचं सोडून दिले तर काय करतील? काहीच नाही, मजबूर होऊन जातील. पतिदेव तुमचे मजबूर आहे. एक दिवस चूल नाही पेटली ना, दुसऱ्या दिवशी तुमची आठवण आहे. बर, आता चुलीवर स्वयंपाक करा म्हटलं तर किती, बापरे, किती अवकाळ होईल त्यांची, काय खरं आहे का? पण विदेशातल्या ह्या उपासिका आहेत, कपाळाला नाही, कानात नाही, नाकात नाही, गळ्यात नाही, हातात नाही, ते काय त्यांचे पतिदेव काय मरून गेले का? म्हणजे म्हणू आपल्या अजूनही मानगुटीवरून बसून आहे तरी होश नाही आपल्याला. रमाई असती ना, आता बाबासाहेबांच्या देखत कपाळाचं कुंकू पुसून टाकलं असतं. म्हणजे हे वापरू नका असंच म्हणता नाही, पण ही मारबंधनामध्ये बसतात. 5 धम्म म्हणजे पोरखेड नाही, ते युद्ध आहे. ही युद्ध लढण्याची ताकद या भोजनात, तुमच्या या भोजनामुळे येऊ. माराविरुद्धची प्रचंड लढाई आहे, लढाई, युद्ध आहे. मारबंधन तोडण्यासाठी केलेली लढाई म्हणजे मुक्तीची लढाई. श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि आमचे बुद्धपाल भंतेजी जंगलात आले होते. अमरज्योती भंतेजी आमच्या प्रवचनाच्या वेळेला 14 वर्ष इगतपुरीला आले, आचार्य होते. 14 वर्ष ध्यान करायचे. वेळेवर पोराचं आलं लग्न, सोडल्याची पूर्ण गेली लग्नाला. आता अधिक नाही, तिकडून आल्यानंतर पुन्हा घेतलं. पण मार कसा खेळवतो, कसा पळवतो, केवढा आसक्तीचं, पारिवारिक जीवनासंबंधीची जी आसक्ती राहिली, ते भिक्षूंना किती केवढं मोठं मारबंधन असतं. श्रोतापन्न बनण्यासाठी केवढ्या मोठ्या बाधा असतात.